हा लाई दरवाजा काका काका ऊन संध्याकाळ वेगळी गाड्या सुद्धा भेटेन तीन डायरेक्ट तिना मामाना गावले जायला काय मामाला गावशे आणि गाव असं म्हणा मामाला गाव तसं पाणी लय बाई तो दरवाजा लाईवनी का हा लाईवून पाणी मी नेलंय तडे पाणी सुद्धा भेटेनी पहिले मला पाणी पिलू दे माय अरे देवा देस का गल्लास आणि मना गावले मना मामाना गावले म्हणे पाणी येस म्हणे रोज पाणी येस म्हणे रोज पाणी येस म्हणे आमा ओ टँकर पाणी आणि ते टँकरनं पाणी न कुठे पोट भरे का तुम्ही काय टँकरनं पाणी पिण्यात का मन मामानी इथला मोठा जाळ पुरा जाळ ठेवलं होतात बटा लोक जारनं पाणी पिण्यात नाही तुम्ही टँकरनं पाणी पिण्यात का काय की चाव येतेस तुम्ही बी कायली घेती तडे पिटकी का उस्तुनी वाली ना गाड्या ना घोड्या ना पाणी पेवाले ना काही कसाले पिटणी ना हाऊस आपलं काय बोकड्या कापड्या म्हण मामाने एवढा मोठा बोकड्या आणले म्हणे एवढा मोठा बोकड्या आणले म्हणे आणि एवढं बच्च होतं बोकड्यानं आणि गंध आठीन घरून जाय म्हण मामाने एवढा मोठा बोकड्या आणले म्हणे एवढा मोठा एवढं बच्च होतं आणि त्या बोकड्याने भाजी सुद्धा शिजेल नव्हती तुला भेटली होती का भाजी बोकड्याने हा नुसतं बोट्या घेऊन येत होती नुसतं हाडू पुन्हा एक हाडू ते पाय नव्हतं का कसा नव्हतं ते बी समजे नाही माले आम्ही बी तर तुम्हीच पंगतले बसेल होतो 2-3 दार वाढालून आत्या आणि चांगल्या 4-5 बोट्या होत्या तुमले बी तर देल होत्यात मी देखील आहे तू आणि तुम्ही काय म्हणत राहिना हाडू पुन्हा बो असं का ते ताटली बरी दी तीनला थोडी माणसं राहतच वाढाले तेच कारागीर राहतच वाढाले ते 3 पीस मी देतो तुमले वाढेल होतं मग मी काय खाई राहण्यात बो आईन त्या आता तुम्ही सांगी राहण्यात हाडू पुढं बो असं जेवण सुटून मामी उनी बी नाही दखाले का बसण्यात का नाही बसण्यातून माझी उनी नाही काही मी पण मामीले येईन उनी का काय उनी बा पाय पडाल सुद्धा उन्या नव्हती आणि मामी भेटणी मागे तुम्ही इकडे बसेल होत्या मीच सांग म्हण मामीले जाऊ द्या बा असं बसेल म्हणे नंतर बोलसू म्हणे मी म्हणे येईनशी म्हणे पोया दे तिसनी तुला तर दिना दिना का तू देखील कसं बोया देले तिसनी हायर ना बोया देल शे आणि येईन ले असा बोया पण मोठा काय करे तू तुमले इथली मजानी साडी दिनी आयरेस मी साडी दिनी नाही तुमले नवीन साडी दिनी मना हाते काही काढे ही साडी ना की मन राहिल्यात बोया दिना हाते मला दिवाळी टाइमला साडी लिहिलं होती तेच नाही म्हणून मी लईनो नी साडी आकी माल मन राह तू लईनी का साडी हालकटाची दिसतो मी आणि आकी सांगे मन मामाने असं घर आहे मन मामानं तसं घर आहे आणि एकच रूम बांधले आणि म्हणे मन मामाने एवढं मोठं घर आहे म्हणजे पडेल होतं काय मोठा आहे का चाव आहे मामाने आकी आणि म्हणे मन मामानं असं घर आहे नाशी पीओपी करेल एकच रूम माते माग सगळं पडेल मागे बकऱ्या बांधलेल्या होत्या तिथल्या मोठ्या अशा लेंड्या पडेल होत्या त्या मागे आणि काय सांग अरे चवडा करस तू हा तर गाव मामाना एवढं मोठं घर शे पण तडे ना गली दाखती पडे म्हणून मंडप पडे नाही म्हणून आता पलाटमा करेल होतं तेच नाही पलाटमा एकच रूम आहे तेच ना आला आणि तुम्हाला काही चालवतं नाही म्हणून मी गाव मा काही लिहून का रस्ता होता मला असं वाटे का जंगल मा लिहिचाल नाही का कधी लिहिचाल नाही फार शेवट घर होतं जसं बिलाटी मग घर कसं रस्ते बिले लोकच न तसं घर होतं हा नाही बघ तुमले का रस्ता दिसत काय तुम्हाला माहेर नाही होता नाहीत का आता रस्ता बंद राहणार प्रत्येक गावले रस्ता बंद राहणार बनतील ना मग तडे बी रस्ता तुम्हाला माहेर लिहित आतेच बनेल शे तुम्ही प्रत्येक गोष्टीला कटकटच घालतीस मला माहेर लिहून घालतीस स्वतःला माहेर देखतीस तुम्हाला मागे जर लागणार ना काकी भांडण नाही आठी चालू मी